हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे पत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। जयांचे करीत केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदुम्या श्रीचरण श्री गुरूंचे सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते। परम पूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना साष्टांग नमस्कार करते, त्यांच्या चरणाशी लोटांगण घालते। तशीच माझी गुरु माऊली शैलाताई आणि राजू भाऊंना नमस्कार करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते। आज अक्षय तृतीया, विशेष करून अक्षय तृतीयेचा आपल्या सगळ्यांना नमस्कार करते, साष्टांग नमस्कार करते। आज अक्षय तृतीया म्हणजे काय हो? जे अक्षय तत्व आहे ते अक्षय तत्व मला प्राप्त करायचे आहे किंवा एक रूप त्याच्याशी व्हायचं आहे। अक्षय म्हणजे काय? जे कधीही क्षय पावत नाही, जे कधीही मिटत नाही किंवा संपत नाही, जे आहे आहे आणि आहे अशा त्या अक्षय तत्वाला ते काय आहे? ते परब्रह्म आहे आणि त्याला मी प्राप्त करायचं आहे, त्याला मला मिळवायचं आहे म्हणा, प्राप्त करायचं आहे म्हणा किंवा मला ब्रह्मरूप व्हायचं आहे म्हणा, असं आपण ह्या दिवशी याचा तत्वातून नाहीतर आपण अक्षय तृतीया करतो, काय करतो? सोनं घ्यायचा प्रयत्न करतो, लक्ष्मी आणि विष्णूचं पूजन करतो, सगळं आपण हे सगळं व्यवहारातलं आपण करतो। पण थोडस याच्या मागचं जसं आपण उत्तम पुरुषामध्ये बघितलं होतं की जाणीवने करायचं आहे, न जाणता परोपरी साधने केली कोट्यावरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही। पण आज आपण अक्षय तृतीया करायला जात आहोत, तर जाणून घेतलं पाहिजे की नाही अक्षय म्हणजे काय आणि तृतीया म्हणजे काय। अक्षय म्हणजे ते अक्षय तत्व, ते परब्रह्म तत्व आणि त्याचा अभ्यास करता करता तो मी आहे तत्वमसी पासून अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा प्रवास, देह बुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास म्हणजे अक्षय तृतीया। आणि त्या अक्षय तृतीयेच्या मध्ये हे तीन तृतीया, तीन अक्षय तृतीया म्हणजे हे अक्षय व्हायसाठी मला काय आढळून येते? हे तीन गुण, हे तीन अवस्था, तीन काळ, तीन भोग या सगळ्यांचा मला निराश करायचा आहे। तीन गुणांचाही आपण अभ्यास केलेला आहे, तीन काळांचाही,
मी वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ या तिन्ही काळाच्या अतीत आहे. या कशामध्येही मला गुंतायचं नाही. मी जर ह्या तीन मध्ये, या तृतीयेमध्ये, या तीन मध्ये गुंतत असेल तर ते अक्षय मला मिळणार नाही किंवा मी अक्षय रूप होऊ शकणार नाही. आणि ते अक्षय होण्यासाठी आपण हा अभ्यास करत आहोत. ते मला मिळवायचं आहे म्हणा की ते मला व्हायचं आहे. एक रूप, जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे एक रूप. गंगा सागराला मिळाली. आता ती पुन्हा गंगा नाही होत. तिला गंगा गंगा म्हटलं तर ती म्हणते मला नाही माहित गंगा कोण आहे, मी सागर आहे. असं मला त्या परम ब्रह्मा, त्या परम आनंदाला, त्या परब्रह्माला जाऊन मिळायचं आहे. आणि केव्हा? आजच्या दिवशी. आणि किती? हेची देही हेची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा. या दिवशी आपण विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा करतो. तो विष्णू कोण आहे? तो परम पुरुष. हा ब्रह्मा विष्णू महेश मधला नाही, तीन गुणांचे अधिपती हे नाही, ते परम पुरुष. आणि मूळ माया, त्याची स्वरूपा शक्ती म्हणजे लक्ष्मी. ह्यांना जाणायचं आहे. आणि ह्यांना जाणून मग ती मूळ मायाच आपल्याला ब्रह्मरूप करण्याला सहाय्यभूत होते. जर आपण ह्या मार्गावर असू, गमू पंथ अनंत या राघवाचा, जर ह्याकडे आपली वाटचाल असेल तर हीच मूळ माया आपल्याला गुणांकडे किंवा जड मायेकडे न घेऊन जाता, तीन गुणांची गुण माया किंवा जड माया ह्याकडे नाही जायचं आहे, मूळ मायेजवळ म्हटलं आहे. आणि ही मूळ माया म्हणजे तिची त्या परब्रह्माची, त्या उत्तम पुरुषाची स्वरूपा शक्ती आहे. आणि ह्या दोघांची पूजा करायची. अक्षय. आणि हीच मूळ माया आपल्याला त्या परब्रह्माशी एकरूप करायला मदत करणार आहे. तिच्याशी आपण एकरूप व्हायचं आहे. आणि तसे असतात संत आणि श्री गुरु. आपण सोनं घेतो, म्हणजे सोनं का हो, का बरं? आज पालकाची भाजी घ्या किंवा मेथीची भाजी घ्या असं नाही म्हणत की आज सोन्याचा भाव काय आहे. तरीही असं वाटते थोडं का होईना, नाही तोळाभर घेता आला हो, भाव खूप आहे, 1 ग्राम 2 ग्राम 5 ग्राम जशी ऐपत असेल तशी थोडस घ्यावंच वाटते. म्हणजे काय आहे, आपण पालकाची भाजी नाही घेत कारण ती टिकणारी नाही आहे. आणि व्यावहारिक दृष्टीने पाहिलं तर पालकाच्या भाजीपेक्षा सोनं टिकणारं आहे, म्हणून आपण सोनं घेतो. पालकाची भाजी घेऊन ठेवतो 1 लाख रुपयाची असं नाही म्हणत आपण. 1 लाख रुपयाचं जेवढं येईल तेवढं सोनं घेऊन घेऊ असा विचार आपण करतो. कारण ते अक्षय राहणार आहे. मी पण घालेल, माझी सून किंवा माझी मुलगी पण घालेल, तिची पण मुलगी किंवा तिची पण सून घालेल. 2-3 पिढ्या तर आरामशीर जाईल. मग पुढे काय होईल ते जास्त काही बोलायचं नाही. पण मी जिवंत आहे तोपर्यंत मी छान हे घालेल आणि त्याचा आनंद घेईल. पण हे सुद्धा माती आहे किंवा पृथ्वी तत्वातून निघालेलं आहे. भले टिकणार आहे ते बरोबर आहे, पण केव्हा केव्हा याचा लय होणार आहे. मग ह्याच्यापेक्षा जे नेहमी राहणार आहे ते मी मिळवलं पाहिजे की नाही. आणि असे हे सगळे असे मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. सोनं ज्यांच्याजवळ जास्त असते त्याला श्रीमंत म्हणतात की नाही. आमच्या जवळ किलोभर सोनं आहे म्हणजे आम्ही किती श्रीमंत आहोत. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. असे हे श्री गुरु, असे हे संत मोक्ष श्रियांचे अलंकृत आहेत आणि असे श्रीमंत आहेत. आणि असं सोनं हे मोक्षश्री ज्यांच्याजवळ आहे ते माझे श्री गुरु, ते संत आहेत. आणि अशी परमसिद्धी देणारे श्री गुरु, त्यांच्या चरणाशी आज मला लोटांगण घालायचं आहे. त्यांच्या जवळून ही परमसिद्धी, हे परम तत्व श्री गुरुदेवा आजच्या दिवशी मला तुम्ही मिळवून द्या.
आजच्या दिवशी ते जीव ब्रह्म ऐक्य होण्यासाठी मला काहीतरी सांगा, मला उपदेश द्या, मला बोध करा. सोनं हे खरं सोनं आहे. आणि अशी ही परमसिद्धी, मग ही आपण सिद्धी म्हटलं की आपल्या मनामध्ये जे येते रिद्धी सिद्धी, हे असे संत श्री गुरु यांना म्हणतात तू बाहेर, रिद्धी सिद्धी अंगण झाडती. या रिद्धी सिद्धींना ते मांगी नसते की नाही, तिचा दर्जा देतात. ते घरात नाही घेत त्यांना. घरात कोणाला घेतात? मोक्षश्री परमसिद्धीला आतमध्ये घेतात आणि ही परमसिद्धी त्यांना मोक्षश्रीची श्रीमंती देते. एवढे हे श्रीमंत असतात की ते त्यांच्या जवळ म्हणजे काही कमी नसते. त्यांनी म्हणावं आणि सगळं होऊन जावं. ते अनायास म्हणती, देव तुझे भले करो. अचानक काहीतरी माझी सेवा किंवा माझं हे बघून श्री गुरूंच्या किंवा संतांचं मन भरून आलं किंवा त्यांच्या अंतरातून असा आशीर्वाद निघून गेला. अनायास ते अनायास म्हणे देव तुझे भले करे. तर नाथ महाराज म्हणतात, भगवंत म्हणतात की मी त्याला, त्या भक्ताला, त्या शिष्याला मी डोक्यावर घेऊन नाचतो. त्याचं मागचं पुढचं काहीही मी विचार नाही करत. तो या परमसिद्धीच्या सामर्थ्याचा किंवा लायकीचा आहे की नाही, मी त्याला सगळं देतो आणि माझ्या परमधामाला घेऊन जातो. कारण काय? संतांनी म्हटलं आहे, श्री गुरूंनी म्हटलं आहे. आणि तैसे हे विवेकी लागी सद्गुरु करावा लागवेगी, त्यांशी दिलेल्या मागी श्रद्धा धरावी. आणि हे मिळवायचं असेल तर लवकर श्री गुरु करावे, सद्गुरु करावे लागवेगी. कारण हे जर मिळवायचं असेल तर फक्त आणि फक्त कुठं मिळते? एकमेव. आपण वाचतो की नाही, एकमेव दुकान, एकमेव. असं हे एकमेव आहे श्री गुरु माझे की ज्यांच्या जवळ ही परमसिद्धी आहे. आणि हे असे आपल्याला देण्याच्या सामर्थ्याचे आहे. त्यांच्याजवळ हे 3 गुण काही काम नाही करू शकत. हे सगळे जे आपल्यामध्ये कमी आहे ते त्यांच्याजवळ सगळं होऊन जाते. माझ्या स्वरूपी ठेवून मन, फळाशे विना माझे भजन. हेची मोक्षाचे मुख्य साधन, देव आपण बोलिला. जर असा श्री गुरूंचा संतांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्याचा मार्ग सुद्धा नाथ महाराजांनी सांगितला. काय? फळाशे विण माझे भजन. तू काही मागू नको, काही सांगू नको, कोणतीही अपेक्षा ठेवू नको. अहो, अग्नीजवळ गेलं की गरमावट येतेच, बर्फाजवळ गेलं की थंडी मिळतेच. तसं श्री गुरूंजवळ गेलो, संतांजवळ गेलो तर हे मिळतेच. कारण त्यांच्याजवळ दुसरं काही नाहीच आहे. ते असे श्रीमंत आहेत. त्याचे अनुग्रह करी देव प्रगटे दिनांच्या अंतरी. त्यांच्या कर्माची बोहरी स्वये श्रीहरी करू लागे. हे माझे किती कर्म अकर्माचे ढीग लागले असतील ना, तर जर त्यांनी म्हटलं तर या कर्माची बोहरी म्हणजे झाडझूड भगवंत स्वतः करून टाकतात आणि त्याला स्वच्छ करतात. अंतर्बाह्य शुचिभूत. असा आजचा अक्षय तृतीया. आणि हे मला मिळवायचं आहे. माझ्या श्री गुरूंच्या संतांच्या हृदयातून माझ्यासाठी असा आशीर्वाद मिळावा, असं काहीतरी बोध मला मिळावा, असं काहीतरी आनंदाचा क्षण त्यांनी मला मिळावा. आणि ह्यासाठी अक्षय तृतीया. असे अक्षय तृतीया आपण आज करूया. आणि ह्या माझं प्रारब्ध म्हणा की काय, आजच्या दिवशी ही श्री गुरूंच्या चरणाची सेवा, ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करण्याची संधी मला मिळाली.
राजूभाऊनी कृपा केली आणि तो दिवस आज माझ्या आयुष्याला आला. ते ही अक्षय हे दान, सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान. आणि ज्ञान म्हणजे काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे परमज्ञान. हे परम ज्ञान, हे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान, हे आपण दान केलं पाहिजे. आणि कसं? काहीही अपेक्षा न ठेवता, फक्त फळाशे विण माझे भजन, असं फळाशे विण माझे भजन करायचे, म्हणजे माझे चिंतन करायचे. भजन म्हणजे नुसतंच टाळ आणि ढोलकी घेऊन बसा नाही, माझे चिंतन करा, माझ्याच चिंतनामध्ये राहा. अशी अक्षय तृतीया आज आपण करूया. आणि आता आपण आपल्या विषयाकडे वळू. आपण काल 2 ओव्या घेतल्या होत्या, आज आता पुढच्या ओवीकडे वळूया. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही सध्य काही. काहीही केल्याशिवाय काही मिळते का? जसं आताच आपण पाहिलं की केल्याशिवाय हे मिळेल का? मला सेवा करावी लागेल, त्यांच्या म्हणण्यानुसार वागावं लागेल, त्यांचं जे उपदेश आहे ते मला श्रवण करून नुसतं थांबायचं नाही, त्याचं चिंतन, त्याचं मनन आणि निधिध्यासन ते माझ्या जीवनामध्ये मला उतरावं लागेल. आणि हे त्यांना सगळं दिसते, त्यांना सगळं माहिती राहते, त्यानुसार मग त्यांच्या हृदयातून, त्यांच्या अंतरात, हे असं तोंडाने बोलणं गरजेचं नसते. आपण म्हणतो ना, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाचतो म्हणतात काय? माझा सखा आहे. आणि जाऊन नाचतो कुठं? नाथांच्या घरी. का हो असं? कारण नाथांनी हे सगळं स्वतःच्या जीवनात उतरवलेलं आहे. 108 वेळा थुंकला होतो माणूस, तरीही 108 वेळा आंघोळ केली आणि म्हणतात तू माझ्यावर उपकार केले की आज मला तुझ्या निमित्ताने एवढं गंगा स्नान करायला मिळालं. अशी शांती, असं शांती ब्रह्म म्हणतात ना त्यांना, ही शांती ठेवली त्यांनी, म्हणून त्यांच्या घरी पांडुरंग जाऊन नाचले. नाचले म्हणजे काय? डान्स करणं अशी अपेक्षा आहे का? त्यांच्या कीर्तनात ते नाचले, पण असं त्यांनी जे म्हटलं ते भगवंतानी, त्या विठ्ठलाने लगेच करून टाकलं. हे त्याला म्हणतात नाच. आपण म्हणतो ना, त्यांच्या इशाऱ्यावर हा नाचत असतो. तसं संतांच्या, श्री गुरूंच्या इशाऱ्यावर भगवंत नाचतो, पांडुरंग नाचतो. संत देव आम्हा वेगळे नाही असं आपण म्हणायचं. आणि हे काहीच केल्या विना मिळत नाही. आणि हा जो असा, हे आजचा विषय हाच आहे. कष्टे विना फळ नाही, कष्टे विना राज्य नाही, केल्या विना होत नाही सध्य काही. आळसे काम नासते, हे प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकविते हीन जन. हे सगळं कशाचं लक्षण आहे हो? हे का म्हणून आलं, असं करण्याची इच्छा कोणाला होत असते? माझ्या अंगामध्ये जेव्हा तमोगुणाचा स्कोप होतो, जेव्हा तमोगुण बळावतो ना, तेव्हा अशी कामाची, कष्टाची टाळाटाळ होत असते. तमोगुणाचं प्राबल्य आज या 3-4 ओव्यांमध्ये आहे. म्हणून हे सगळं मला काहीही कष्टाशिवाय मिळालं पाहिजे, काहीही न करता सगळी टाळाटाळ कामाची करायची आणि मला सगळं मिळालं पाहिजे अशी अपेक्षा करायची. सुखाचे भोग मला मिळाले पाहिजे, मला सगळी ही लौकिकातली संपत्ती मला मिळाली पाहिजे. ही सुद्धा नाही मिळत हो, मेहनत करावी लागते. तर अलौकिकातली काय मिळणार? हे त्यांना सांगायचं आहे की ह्या तमोगुण अतिशयोक्तीला गेला तेव्हा हे सगळं काम होत असते. हे तमोगुणाचं लक्षण या 3-4 ओवीमध्ये आहे. आणि तमोगुण किती वाईट आहे आपण बघितलं आहे 3 गुणांचं. तमोगुण म्हणजे अगदी तत्व ज्ञान विद्धी,
हा तमगुण आपल्याला मोहात पाडतो. हा तमगुण आपल्याला आळस देतो, मोह देतो आणि हाच तमगुण प्रमाद देतो, आळस देतो, झोप देतो. ह्याचं देणं आहे तमगुणाचं. आणि म्हणून तर असं करावंच वाटते की काही करायचं नाही, छान मिळून गेलं पाहिजे. हे सगळे तिन्ही चारी ओव्यांचा जो अर्थ आहे हे तमगुणाने भरलेले आहे, म्हणून त्याला असं वाटते. आणि इथं समर्थ आपल्याला हुशार करू पाहतात, आपल्याला सावध राहायला सांगतात की असं जेव्हा आपल्या मनामध्ये येत असेल तेव्हा आपण समजून जायचं तमगुण आला आहे, मला मोह झाला आहे. म्हणजे काय, जे आहे ते न दिसणं, दुसरंच काहीतरी दिसणं. आणि जसं करायला पाहिजे तसं न करता दुसरं काहीतरी मग तो करायला लावते. काळं पिवळं मिळवायचं तर आहे, मग सरळ रस्त्याने नाही, मिळवायचं आहे तर कष्टे विना मिळालं पाहिजे. म्हणजे काय, काळं पिवळं करून मिळालं पाहिजे. सरळ तर करायचंच नाही ना. सरळ मिळवलं, व्हाईट मध्ये मिळवायचं असेल तर कष्ट करावे लागतात. आणि कष्टे विण पाहिजे म्हणजे 2 नंबर. हेच असा तो विपरीत करायला लावतो. भलतंच जे करायचं आहे ते न करू देता, विधिते पाळिते निषेधाते गाळीते, मज देऊनीच करीते. हे जे सांगितलं आहे शास्त्रांनी, विधिते पाळते, तो म्हणतात काही गरज नाही, मिळवायचं आहे ना. ह्या सगळ्या निषिद्ध जे सांगितलं आहे ते सगळं हे करायला लावतो. विपरीत करावंसं वाटते, स्वतःला जपतलं पाहिजे याच्यापासून. हाच आहे, ह्याच्यापासून स्वतःला, ह्या अशा घरातल्या इथं कोणालाही सांगायचं नाही, पण स्वतःला मात्र जपायचं. कोणालाही घरात किंवा बाहेर अशी शिकवण द्यायला जायचं नाही. स्वतः आतमध्ये साधक आतल्या गाठीचा असावा. त्यांनी आपण आपलं समजायचं आणि आपण आपले गुण बदलवण्याचा प्रयत्न करायचा. की आज मला समजलं ना की त्याच्याकडे बदलवण्याची सगळी आपल्याला व्यवस्था करता येते, पण मी समजलं पाहिजे की तमगुण आला वाटते. जसं काल परवा आपण पाहिलं होतं, मांजर आली वाटते. काय करते ती, दूध पिऊन जाते. त्याचा बंदोबस्त करून घ्यायचा आहे. हा तमगुण आला वाटते याच, त्यामुळे माझं आयुष्याची राख रांगोळी होणार आहे. त्याच्यापासून मी स्वतःला बदलवून टाकायचं, त्याला जवळ येऊ द्यायचं नाही. निषिद्ध गोष्टी करणं आणि त्याला अजून स्कोप येणं म्हणजे प्रमाद येऊन जातो. या प्रमादापासून अनावश्यक हालचाली करायला लावतो, म्हणजे जसं सांगितलं काळं पिवळं करायला लावतो. आणि इथं आपण हे कळणं म्हणजे अज्ञान, मी कोण आहे हे विसरून जाणं. जसं आता आपण अक्षय बघितलं, मी ते परब्रह्म आहे आणि तसा मी आहे, इथपर्यंत मला जायचं आहे. मी असा श्रीमंत आहे आणि हे कळणं मला शोभत नाही. असं ह्या अज्ञानात मी देह आहे हे मानून अज्ञानापोटी हे सगळं माणूस करतो. आणि मी देह असेल तर हे जग सत्य वाटते, म्हणजे अविद्या. या अविद्येमध्ये तो घेरला जातो आणि असे विना याचे सगळे काम तो करत बसतो. ह्याच्यापासून एक आहे की आपण इथं एकच उपाय करायचा, सावध साक्षेपी दष्ट. स्वतःला सावध ठेवायचं. हे दुसरं आपण स्वतः त्याला जवळ येऊ देत नाही, तेव्हा आपण शांतपणे याच्यापासून दूर व्हायचं. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, याचा आधार घ्यायचा आणि स्वतःला त्यापासून दूर करायचं. शांतपणे ह्यांना जवळपास सुद्धा येऊ द्यायचं नाही, कारण ते आपणासारखे कती तत्काळ करायला वेळ लावत नाही. हा तमोगुण एवढा पॉवरफुल आहे
इथं फार सावध राहायचं, इथं फार स्वतःला सावरायचं आणि असं आपल्याला करावं लागते. आणि हेच ह्याचं जे देणं आहे, इथं आपण स्वतःला जर सावरलं तर आपण हे करू शकतो. हे सांगण्याचं कारण हेच आहे की सतत आत्मरूप मीशी एक रूप माझा संबंध आहे, इतर ह्या मीशी माझा संबंध नाही. आणि ह्या गुणांमध्ये ह्या गुणांशी माझा सुतराम संबंध नाही. तो ह्या गुण म्हणजेच ही मूळ माया, गुण माया, गुणक्षोभिनी, जड माया, अशा क्रमाने हे सगळे स्वरूपावरती अध्यस्त आहेत. हे मी नाही. आणि असलाच तर तो कल्पित संबंध आहे माझा याच्याशी, या देहाशी आणि ह्या गुणांशी कल्पित संबंध आहे. असं आपण थोडं थोडं असं वेदांताचं ज्ञान आपल्याजवळ ठाऊक असलं पाहिजे, तर आपण स्वतःला वाचवू शकतो की हे माझं नाही. असं जेव्हा आपण स्वतःला वाचवू शकतो तर हे गुण क्रियाशील होतात, तेव्हा आत्म्याच्या सत्तेवर होऊन राहिले आहेत. ही गुणांची क्रिया, मनाची क्रिया, बुद्धीची क्रिया ही आत्म्याच्या सत्तेवर आहे आणि तो मी आहे. मी मूळ हा आत्मा आहे. माझ्या सत्तेवर हा आज बळावलेला आहे आणि ह्याला कंट्रोल करणं माझं काम आहे. कसं कंट्रोल करायचं तर म्हणतात त्याच्याकडे साक्षी रूपाने बघायचं. असं जेव्हा हे सांगण्याचं कारण हेच आहे की साधकाने सतत स्वतःला अशा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं नाही. स्वतःला सावरायचं, स्वतःला जपायचं. पण तरी आपण जीव आहो ना, साधारण मनुष्य आहोत. तर चुकून हा येणारच आहे, कारण प्रत्येकामध्ये हे असतेच. तीनही गुण आहेतच. गुण अवगुण सबके उदरही, सगळ्यांमध्ये हे आहेत. आणि असा कधी काळी म्हटलं आहे बरं, नेहमी नेहमी म्हणायचं, नेहमी नेहमी सुटायचं असं नाही. असा एखाद्या वेळेस मी सावध असताना सुद्धा जर हा चुकून आला तर मी स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं न करता मी हा विचार द्यायचा, सावधाला मुक्त होणं जर असे विचार नाही दिले तर कठीण होऊन जाते. म्हणून मी विचार देऊन असं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये स्वतःला उभं करायचं नाही. असे हे मी परब्रह्म आहे, मी आत्मा आहे आणि हा माझ्या सत्तेवर आला आहे, ह्याला मी कंट्रोल केलं पाहिजे. त्याच्याकडे साक्षी रूपाने बघायचं. पापाचे कळप पळती पुढे, असे हरिपाठामधलं आश्वासन आहे. आणि असं त्याच्याकडे साक्षी रूपाने जेव्हा बघत गेलं तर हळूहळू ते आपल्याकडे येणं बंद होतात. दुसरं गिऱ्हाईक बघतात, दुसरीकडे जातात आणि मी असं स्वतःला वेगळं करायचं. दुसऱ्यांदा हे होणार नाही. जसं काल पाहिलं, दुसऱ्यांदा मांजर दूध पिणार नाही हे लक्ष ठेवायचं. तसं मी सावध राहायचं की हा पुन्हा डोकं वर काढायला येणार नाही. असं सावध राहून पुन्हा हळूच कण बाजूला व्हायचं आणि पुन्हा नव्या हिरिरीने, नव्या जोम्याने, पुन्हा साधनेला लागायचं. तिथं थांबायचं नाही, कारण मी साधक आहे, मला हे सगळं करणं भाग आहे. जर मी ह्याच्याच चिंतनात राहिलो तर हे चिंतन राहून जाते, माझ्याच्यानी चूक झाली, माझ्याच्यानी चूक झाली, माझं हे झालं, मी तमोगुणाचं केलं. याच चिंतनात राहिलं तर चिंतने तर दुखता मग नेहमी नेहमी तेच होईल. मग त्याला बाळगण्यासारखं होऊन गेलं. आला आहे पण त्याला थारा द्यायचा नाही, हळूच बाजूला व्हायचं. आणि असा हळूच बाजूला होऊन आपल्या नव्या हिरिरीने जोमाने पुन्हा साधनेला लागायचं, कारण माझ्या श्री गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि स्वतःला अशा जोमाने साधना केल्यानंतर ही स्थिती सांभाळणं सोपं होऊन जाते. मग तो दुसरीकडे जातो किंवा आपल्याला गाठत नाही, आपल्याला त्याचा त्रास होत नाही. आणि ह्यासाठीच हा अभ्यास.
आणि असं जेव्हा आपण बघतो आणि असा जर निर्णय आपण करत असू की असा अमुक अमुक ठराविक गुण यावेत, अमुक अमुक वर ठेवावे, म्हणजे रजोगुण तमोगुण खाली, तमोगुण तर अगदीच खाली, आणि सत्वगुणाची जोपासना म्हणजे तो वर, या सत्वातून सत्वातीत म्हणजे शुद्ध सत्वामध्ये जायला वेळ लागत नाही, म्हणून सत्वगुणाची जोपासना करायची आणि अशा रीतीने माझा निर्णय मी ठेवायचा आणि ह्या निर्णयावर मी खाली दबलेले हे दोन आहेत गुण, त्याला जबरदस्तीने उर्मी येणार नाही याकडे मी सावध राहायचं. साधकाचं हे कामच आहे. सावध साक्षेपी दक्ष तया तत्काळ मोक्ष. हे मी सावधगिरीने बाळगायचं. याला मी सत्वाची होण्याची, गुणातीत होण्याचे प्रयत्न करण्यासाठी ही सावधानगिरी, ही सावधगिरी मला बाळगणं अति महत्वाचं आहे. आणि असा ह्या गुणांचा आणि माझा ती मात्र ही संबंध नाही. ह्या त्याच्याकडे साक्षीत्व केलं की आपण त्याच्याकडून वेगळं होण्याची व्यवस्था आहे. वेगळं राहायचं, अलिप्त राहायचं. आणि हे जे होत आहे ते तीन गुण करत आहेत. हे माझं नाही असं वेगळं पडलो की गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. असं हे हाताला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे न सज्जते. अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. स्वतःला अशा थापडा मारत बसायचं नाही की माझ्याच्याने हे झालं, बापरे चुकलं, कोणतेही प्रायश्चित्त स्वतःला देत नाही. किंवा ह्या ज्या क्षणी ही उर्मी आली अशा कर्माची, जसं ह्या ओळींमध्ये सांगितलं आहे, काहीही अशी उर्मी आली तर त्या क्षणी स्वतःला सावध करायचं, साक्षीत्व करायचं, सगळ्यात मोठा इलाज. असं साक्षीत्व जेव्हा आपल्याला करायला येते तेव्हा जेव्हा ही उर्मी टिकते तर ह्या उर्मीला माझ्याकडून असं घेण्याची मी प्रयत्न करू द्यायचा नाही, त्याला वर येऊ द्यायचं नाही. त्यामुळे साक्षीत्व टिकते आणि सत्वगुण वर ठेवायचा. हे मी साधक आहे, नेहमी मी अशा प्रयत्नात राहायचं. आणि असं जेव्हा मी करत असते, हे विचार लक्षात ठेवायचे. हे वर खाली होतात, पण मी ह्याला सावरत जायचं. असं माझं एकट्याच होते का? नाही, सगळ्यांचं होत राहते. पण जे श्रेष्ठ असतात त्यांना हे सावरणं जमते आणि मला थोडस कष्ट पडतील. पण माणूस शिकता शिकत असतो. एकदा चूक होते, दोनदा चूक होते, मग येऊन जाते. असं आपण शिकायचं. आणि मी साधक आहे म्हणून श्री गुरु संत असं म्हणून साधकाला दिलासा देतात. काही हरकत नाही, पुढे चल. जसा लहान बाळ पडलं तर त्याला उचलतात, काही नाही होत, काही नाही होत, पुढे चला. असे श्री गुरु आपल्याला म्हणजे मला म्हणजे साधकाला सावरतात आणि दिलासा देतात. वास्तविक पाहता हे व्हायला नको, पण आता झालंच आहे तर काय करणार. तर जर त्याला तिथं आपण त्याचंच चिंतन हे असं करत बसलं तर मग तिथं माणूस थांबून जातो, साधक तिथं अडकून जातो. आणि हे अडकणं श्री गुरुना संतांना मान्य नाही. पुढे जायचं आहे. या शिष्याला मला गुणातीत करायचं आहे, त्याच्यासाठी ते त्याला आधार देतात. त्याला ते नाराज होऊ देत नाही. अरे मला जमतच नाही श्री गुरुदेवा, काय करू. आणि अशा नाराजीमध्ये सोडून देण्याचे सगळे हे होऊन जातो. तसं होऊ नये, तो खचून जाऊ नये. हा खचलेला साधक काहीही करू शकतो, म्हणून त्याला खचू देऊ नये. म्हणून असा विचार श्री गुरु देतात की इथं असं असं कर, दुसऱ्यांदा हे होऊ देऊ नको. हे आपण लक्ष ठेवायचं. मी साधक आहे तर ही अशी ही साक्षीत्व करायला जेव्हा आपण शिकून जातो तेव्हा मग ह्या तीन गुणातून
सहज असा नियम आहे. ते साक्षीत्व केलं म्हणजे आपोआप त्याच्यातून निवृत्ती होते. आणि ही उर्मी समजा कर्माची उर्मी म्हणजे रजोगुणाची किंवा तमोगुणाची उर्मी आली, साक्षीत्व केलं, त्याच्यापासून अलग राहिलं, वेगळं झाला की उर्मी हळूहळू कमी होते, निघून जाते. आणि त्यापासून हे मला सवयच लागली पाहिजे. आणि सवय पडता सवय पाडिता सवय लागे, हे जे समर्थांचं म्हणणं आहे. इथं हा नियम लागू होतो. आणि असं साक्षीत्व करणं, त्याच्याकडे तटस्थ दृष्टीने पाहणं, हे मला जमायला लागते, साधकाला, शिष्याला. आणि हेच श्री गुरूंना पाहिजे असते की हा त्याच्याकडे चुकला नाही पाहिजे आणि त्याच्याशी माझा संबंध नाही, हे असं वेगळं होता आलं पाहिजे. असं वेगळं होणं समजलं की मी जागृती, स्वप्न, सुषुप्ती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये तर जमून जाते, पण जागृती सत्य आहे आणि जागृतीमध्ये हे माझ्याच्याने झालं आहे असं जे आपल्याला वाटते. पण मग श्री गुरु विचार देतात, ही जागृती सुद्धा मिथ्या आहे, हे झालेलं आहे हे सुद्धा मिथ्या आहे, तुझा देह सुद्धा मिथ्या आहे. आणि ह्या टोकावर श्री गुरु समजावत नेता जागृती मिथ्या कशी आहे हे पटवून देतात. आणि असं त्याला सावरत जातात, त्याला खचू देत नाही. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, श्री गुरु अनुग्रह करतात म्हणजे काय करतात, त्याला हाताशी धरतात, म्हणजे असं घसरू देत नाही, त्याला खचू देत नाही. जिथं तो खचला तिथं ते आधार देतात. आणि स्वतः जसे साक्षी रूपाने त्याच्याकडे बघतात, तसे आपल्याशी म्हणजे माझ्याशी पण ते वेगळं आहे. ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही तृतीया पाहिलं आहे आपण. ह्या तिन्ही पासून तू वेगळा आहेस. ऐक शिष्या, येथील वर्म स्वय तुझी आहे ब्रह्म, याची आठवण तत्वमसीची उपदेश. हे मी नेहमी श्री गुरूंच्या बोधाकडे, श्री गुरूंच्या याच्याकडे मी लक्षच ठेवायचं. हे विसरताच कामा नये. एखादे वेळी असा गुण आला तर त्याच्याकडे साक्षी करायचं, आपली प्रसन्नता मोडू द्यायची नाही. काही करून साधकाचं हे फार मोठं काम आहे. किती काही झालं, काही झालं तर त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी माझ्या आतमधली प्रसन्नता जर असेल तर प्रसन्नेत माणूस करतो. आणि तो जर खचला तर तो होत नाही. तर मी माझी प्रसन्नता सांभाळायची. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, हे माझं स्वरूप मी आठवायचं. हे मी नेहमी असं साक्षीत्व करायला शिकलो की माझी प्रसन्नता पाहिजे तितकी टिकते. म्हणून माझी प्रसन्नता कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही स्थितीवर, देह सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष माझी प्रसन्नता नसावी. आता उन्हाळ्याची सुट्टी आहे की नाही, माझी मुलगी येणार मग मी प्रसन्न, नाही आली तर मी नाराज, असं नाही. माझी तब्येत बरी आहे तर मी प्रसन्न, थोडस काही दुखलं तर रडकी, असं व्हायला नको. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, इथे हे मला जमलं पाहिजे, तेव्हा मला हे जमेल. आणि हे मला जमलं तर माझी प्रसन्नता गुणापैकी कोणत्याही गुण वर आला तर त्याच्याशी द्वेष नाही, त्याच्याशी प्रेम नाही. राग न द्वेष न मान मदा, मला हे काहीच नाही. तिनं के सम वैभव वा विपदा, मला कशासारखं वैभव पाहिजे, मला माझ्या श्री गुरूंसारखं वैभव पाहिजे. मोक्ष सिद्धी हे वैभव मला आजच्या दिवशी घ्यायचं आहे. त्या वैभव, तिनं के सम वैभव वा विपदा, कोणतीही विपदा आली तरी मला या राग द्वेष याला वळी न पडता त्यांच्यासारखी मोक्षश्री मला मिळवायची आहे. त्यांच्यासारखे तिनं के सम वैभव वा, त्यांच्यासारखं वैभव, सच्चिदानंद स्वरूप
हे मला माझं जाण्याचं आहे. मी आहेच, पण ह्या जीवदशेमुळे मी विसरले आहे, त्याच्यावर शेवाळ लागलेला आहे. आतमध्ये ते निथळ पाणी आहेच, पण हा शेवाळ मला बाजूला करायचा आहे. आणि हे याच्यातला सगळ्यात छान विचार आहे. आणि ह्या विचारांनी मी स्वतःला वेगळं करून घ्यायचं. माझी प्रसन्नता जिथं, माझ्या प्रसन्नतेला जिथं धक्का लागत असेल, तिथून स्वतःला मी वेगळं करायचं. तिथं जाणं, तिथं येणं, किंवा त्यांची संगती, किंवा त्यांचे विचार, हे सगळं टाळायचं. आणि असं मला जमलं की ही प्रवृत्ती मावळण्याचा, म्हणजे ही येईल किंवा जाईल, ही एकच उपाय ठेवलेला आहे. जय जय रामकृष्ण हरी. नेहमी भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या श्री गुरूंच्या बोधामध्ये, संघाने मी श्री गुरूंच्या सोबत राहावं. सहवासात मी माझ्या कुटुंबियांच्या सोबत नेहमी. संत संग देगा देवा आपण पाहिला होता. या तमोगुणातून निघण्याचा उपाय हाच आपण बघितला होता, की संतांची संगती. सदा संगती सज्जनाची घडावी. सज्जन म्हणजे काय? जे सतकडे जाणारे आहेत ते जन, आणि ते मला मिळावे. देवा देशील तर एवढं दे आजच्या दिवशी. सदा संगती असा जेव्हा होईल, तेव्हा सदा वसंतम हृदयाद विंदे, माझ्या हृदयाचा वसंत नेहमी खुललेला राहावा, नेहमी आनंदात राहावा. सदा जसा माझ्या श्री गुरूंचा आहे, तसा मला आजच्या दिवशी मिळावा. सदा वसंत हृदयाद विंदे. हा वसंत बाहेरचा येणं जाणं सुरू राहणार आहे, पण माझ्या हृदयातला वसंत असं मला जमलं साक्षीत्व, तर माझा प्रसन्नता, माझा वसंत नेहमी खुललेला राहील. आणि हे मला घडी अशा पद्धतीने मी माझ्या विचारांची घडी बसवून घ्यायची. अशी घडी मला जमलं तर ही साधना आहे. ही 5-10 मिनिट, 15 मिनिट, अर्ध्या तासाची आहे का? अशी दिवसभराची साधना आपल्याला करायची आहे. आणि ह्या साधनेत राहून अशी घडी, इस्त्री टाईट घडी, ही एकदा बसली की ती मोडूच द्यायची नाही. आणि त्याच्यासाठी नेहमी आधार म्हणजे नामाचा. जय जय राम कृष्ण हरी, किंवा श्रीराम जय राम जय जय राम, ह्याच्याच संगतीत मी राहायचं, त्याच्या आधाराने राहायचं. जो नेहमी आपल्या संघात राहतो, म्हणजे ज्याच्या चिंतनात आपण राहतो, त्याच्याशी आपोआप आपलं प्रेम असते, किंवा प्रेम असते म्हणूनच त्याचं चिंतन होत असते. मग असं चिंतन, श्री गुरूंवरचं प्रेम, भगवंताचं वरचं प्रेम, हे आपल्याला प्रेम प्रेम जास्त, म्हणजे नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलंच आहे. प्रेम म्हणजे काय? परम प्रेम स्वरूपा. असं मी परम प्रेमात असलं पाहिजे. कोणाच्या? भगवंताच्या, श्री गुरूंच्या. नेहमी त्यांच्या संघात, ज्यांच्यावर आपलं प्रेम असते, नेहमी आपण त्यांच्याच चिंतनात राहतो, त्यांच्याच विचारात राहतो. त्यांना काय आवडेल, त्यांना कसं आवडेल, त्यांना कसं पाहिजे आहे, हे सगळं आपण बरोबर पाहत असतो. आणि तशी सगळी अरेंजमेंट आपली करत असतो. आणि हे मग आपण बरोबर करतो, त्यांच्या चिंतनात, त्यांच्या प्रेमात. आणि प्रेम करणं येत नाही असं म्हणायचंच नाही. सगळ्यांना प्रेम करता येते. फक्त आपण चुकीच्या जागेवर प्रेम केले आहे, एवढाच फरक आहे. बस ही प्रेमाची दिशा बदलून टाकायची. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, ह्या पंथावर हे प्रेम मिळते. त्या पंथावर आपण चालत असलो की श्री गुरूंचा संग तर असतोच असतो. ते तर कृपाळू आहेतच, त्यांनी मला हाताशी घेतलेच आहे. पण मी जे ह्या 8 रस्त्यांनी धावणं माझं सुरू होतं, ते मला तिथं थांबता येते, मला ते थांबणं जमते. कारण ह्यांच्या प्रेमापोटी, भगवंताच्या आणि श्री गुरूंच्या प्रेमापोटी मी त्यांना सोडतच नाही, त्यांच्या संगात राहते.
सहवासात आपण कोणीच नाही राहू शकत. त्यांच्या संघामध्ये राहायचं म्हणजे त्यांच्या विचारांनी, त्यांच्या बोधांमध्ये आपण स्वतः राहायचं आणि हे प्रेमाच्या आधाराने माणूस हे साक्षीत्व करण्याचं सातत्य आपण टिकवू शकतो. एकट्याचं हे काम नाही आहे. हे साक्षीत्व करणं त्यांना फार जमलं आहे आणि ते सोबत असले की आपल्याला सावरत जातात. आणि हे आपल्याला असं येत जाते हळूहळू हळूहळू आपणासारखे कती तत्काळ ते त्यांच्यासारखं आपल्याला करून घेतील. मोक्ष श्रिया आळंकृत. एवढे श्रीमंत माझे श्री गुरु आहेत, संत आहेत, तसा श्रीमंत मी आहे. इथं आपल्याला आजच्या दिवशी अक्षय तृतीया, हे अक्षय दान मला पाहिजे आहे, हे अक्षय आहे असं प्रत्येक गोष्टीमध्ये मला आवडता सावरता सांभाळता आलं पाहिजे. स्वतःला आवरायचं आहे, स्वतःलाच सावरायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये सावरणं काही कमी नाही आहे, हे सोपं नाही आहे. हे सावरणे मला माझं जमलं पाहिजे. जेव्हा माझी मनोवृत्ती अशी दुसरीकडे फाकते, तर ही फाकू न देणं, याच मार्गावर ठेवणं. गमो पंथ अनंत या राघवाचा, याच्यावर ठेवणं काही सोपं नाही आहे. पण आहे ना प्रशस्त असा, अगदी पूर्ण जबरदस्त असा आधार माझ्यासोबत आहे. आणि तेव्हा मला स्वतःला सांभाळता येते, स्वतःला आवडता येते. आणि असं आवरणं मला केव्हा जमेल, मी कोणत्या गोष्टीला प्राधान्य देते. हे शेवटी येते माझ्यावरच. ते सगळं कृपादृष्टी कृपेचा वर्षाव करायला तर तयारच आहे, पण माझं भांड पाहिजे ना हो तयार. आणि त्याच्यासाठी पुन्हा तोच विषय की मला निष्काम कर्म करावं लागेल, मला निष्काम उपासना करावी लागेल, ज्यामुळे माझं भांड स्वच्छ होईल, म्हणजे माझं चित्त स्वच्छ होईल, माझं भांड शांत राहील. आणि तिथे बसवू पावले श्री गुरूंची. मग ही पावलं मार्गक्रमण ज्या रस्त्याने केलं आहे, गमू पंथ अनंत या राघवाचा, या अनंत मोक्ष श्री लक्ष्मी हे मिळवण्यासाठी हे मी कशाला प्राधान्य देते, मी प्राथमिकता कशाला देते, हे शेवटी माझ्यावरच येते. की आज मला काही जिद्दच केली माझ्या मुलासमोर, माझ्या पतीसमोर, की मला आज हे इतकं सोनं घेऊनच द्या. कोणत्या गोष्टीला मी प्राधान्य देते. मग ते तुमचं काही असो, तो विचार, तो विवेक ठेवायचा नाही, मला सोनं घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. आज अक्षय तृतीया आहे. हे अविवेकाचं वागणं आहे. विवेकाने वागणं म्हणजे ह्या गोष्टीला प्राधान्य देणं आणि ह्यासाठी काही सोडावं लागत नाही, काही धरावं लागत नाही. हे मला माझं एकटीला करता येते. साधकाला, मला म्हणजे साधकाला. आणि असं ह्याला मी प्राधान्य द्यायला शिकले की अशी हे मला मग आपोआप सांभाळता येते. मोक्ष हा माझा दुय्यम असू नये, हे माझं प्रथम कर्तव्य किंवा मी याला प्रथम याच्यावर ठेवलं पाहिजे. जीव ब्रह्म ऐक्य हे माझं झालंच पाहिजे. तळमळ तळमळ होतची आहे. अशी तळमळ समर्थांनाच लागावी का? नाही, मला सुद्धा लागली पाहिजे. ही तळमळ जेव्हा श्री गुरु बघतात तेव्हा ते मोक्ष अमृत ज्याला म्हटलं आहे, ते अमृत तत्व ह्या स्वच्छ भांड्यामध्ये ते ओतायला वेळ नाही लावत. पण तळमळ नसली, पाहू उद्या, मग पाहू पुढच्या अक्षय तृतीयेला, यावेळेस नाही मिटलं तर पुढच्या वर्षी, अशी जर आपण थंड असलं तर मग ते म्हणतात ठीक आहे, पुढच्या वर्षी काय, पुढच्या जन्मी सुद्धा चालते, चालू द्या. असा मी नाही, आत्ताच द्या म्हणजे द्या. देवासाठी देवाजवळ, दुसरं तुझं काहीच नको, मला तूच हवा. अशी जेव्हा जिद्द असते तेव्हा भगवंत उचलून धरतो, हृदयाशी धरतो. जशी आई बाळाला हृदयाशी धरते. पहिले ती खेळणे देत जाते, पहिले ती खाऊ देत जाते, पण जेव्हा ह्या दोघांनाही ते बाळ झिडकाते आणि भेकाळ पसरते, तेव्हा मग आई
त्याचे 1000 काम सोडते आणि बाळाला जवळ घेते, अमृत पाजते. तसे हे अमृत तत्व माझी तळमळ पाहून माझे श्री गुरु ओततात. आणि हीच ती मोक्षश्री आहे जी आजच्या दिवशी मला मिळवायची आहे. अक्षय तृतीया विसरायचीच नाही. आजचा दिवस हे करायचंच आहे, हे मिळवायचंच आहे. आणि असं जेव्हा मी या गोष्टीला प्राधान्य देत जाते, तेव्हा मला हे सगळं माझ्यावर शेवटी अवलंबून आहे ना, की मी कोणत्या विचाराला प्राधान्य देते. आणि हेच याच्या मध्ये येणारा सगळ्यात विषय म्हणजे एक नेहमी लक्षात ठेवायचं, विषयी आवडून मन. हे मन फार चंचल आहे ना, ह्याला शांत ह्या सगळ्या विचारांनी बसवल्या जाते. पण शेवटी विशेषेण शिणोती इति विषय, हे अशाच ठिकाणी विशेष करून येतात. तेवढ्या टोकावर गेलेल्याही शिष्याला, साधकाला शिणायला हे येतात. इथं आपण सावध राहायला पाहिजे. हे सावध राहणं या बंधनात, या विषयांच्या बंधनात. आजच्या दिवशी मला खूप इच्छा होत आहे सोन्याचा एक तरी दागिना घेऊनच द्यावा माझ्या मुलाने मला. आलं, विशेषेण शिणती इति विषय. हे मला त्रास द्यायला आला, शिणवायला आला आहे. इथं मी सावध राहायला पाहिजे. मला आता सकाळी सकाळी काय सांगू हो, राजू भाऊ लावून देतात. चहा घ्यायची वेळ होती आणि बसावं लागलं. सोनं जाऊ द्या, चहा तर मिळतो की नाही. चहा मला जर बेचैन करत असेल, ह्या अभ्यासामध्ये माझं मन लावू देत नाही, कधी वर्ग संपते एकदाचा आणि कधी चहा घेते असं जर वाटत असेल, तर चहाने मला शिणलं. पण तो असला तरी चालेल, नसला तरी चालेल. असं जर असलं तर मग ठीक आहे. मग मी घ्यावा की न घ्यावा हे आपण आपलं ठरवायचं, की कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं. पहिले हा अभ्यास, मग चहाला उशीर झाला तरी चालेल किंवा नसला तरी चालेल. असं जर मला ह्याचं साक्षीत्व आलंच, तोच विषय. हे साक्षीत्व चहाचं, ह्या चहाची आठवण कोणाला आली आहे. चहा पिला नाही ना हो तर तरीच येत नाही, माझे हातपायच काम करत नाही. हातपाय कोण आहे, मी आहे का. साक्षीत्व. अशी आठवण आली की पटकन श्री गुरु आठवले पाहिजे, त्यांचे बोध आठवले पाहिजे, साक्षीत्व कर. असं साक्षीत्व केलं की ते विषय मला ग्रासत नाही, त्यांची हिंमतच नाही होत हो. कारण माझ्यासमोर कोण आहे, माझ्यासोबत माझे श्री गुरु आहेत, भगवंत आहे. जिथं असं जबरदस्त टेका असतो ना, तिथं आधार फार मोठा मिळतो ना, तिथं सगळं काम लवकर होत असते. आणि असा हा व्यवहारामध्ये असं मला 24 तास सावध, साक्षेपी आणि दक्ष राहून आम्ही अमुक अमुक गोष्टीसाठी असतो किंवा नसतो अशी जाणीवपूर्वक, हे दुसऱ्याला सांगायचं नाही. मी आज चहा घेतला नाही बरं तरी इथं बसली आहे असं सांगण्याची गरज नाही आहे. मनामध्ये साक्षीत्व करायचं. बोलण्याची, ह्याला सगळ्यांना हे करण्याची अजिबात गरज नाही. हे साक्षीत्व आतमधूनच करायचं नेहमी. साधक आहे मी शिष्य आहे, आतल्या गाठीचं असावं. मी काय केलं, माझे सगळे प्लान कोणालाही सांगायचे नाही. असं मी जेव्हा परमार्थामध्ये दुसरा शब्दच म्हणून मान्य नाही आहे, प्रथम पुरुषी एक वचने हे सगळं मला करायचं आहे आणि हे सगळे बोध माझ्यासाठी आहे असं मी राहायचं. आणि विषयापासून असे जे सुख किंवा दुःख मला मिळालेले आहेत, तेव्हा हे मला त्रास देत नाही. कारण विचार झाला आहे की विषयांपासून जे मिळतात सुख, ते पीडा मिश्रित असतात, ते मला कधी ना कधी त्रास देणाराच आहे. म्हणून सावध. असं स्वतःला मी सावरलं, मी स्वतःकडे अशा रीतीने लक्ष ठेवलं, तर माझी
उठही विकारे घडे हो जनी सर्व चिची. समर्थ म्हणतात ना, असे विकार ज्यांच्यामध्ये असतात ना, त्याची जनामध्ये किंवा स्वतःच्या घरामध्ये सुद्धा चिची होते, म्हणजे छितू होत असते. हे माझं होऊ नये, इथं मी नेहमी सावध राहावं, इथं मी स्वतःला सांभाळावं. अशा रीतीने आपण ह्या ज्या तमोगुणाला देणारे हे सगळे विषय आहेत, हे आज आपण 7व्या ओवी पर्यंतचा अभ्यास केला आहे. पुढचा अभ्यास पुढच्या ओव्या उद्या घेऊया. आज आपली वेळ होत आली आहे, आज थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? मी घेते. घ्या. राम जय राम जय जय राम.